राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी आज सेना भवनात बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। कोकणातील डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडवर। मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली। अंबादास दानवे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब बैठकीला उपस्थित होते। डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांची चर्चा। भास्कर जाधवांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचार पद्धतीवर बोट। शिवसेना राख आलेल्या निखाऱ्यासारखी फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली आहे, भास्कर जाधवांचं विधान। ठाकरे पक्षाचा एक लचका तोडला जातोय। पक्षाला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला जातोय। पक्षाचे लचके तोडले जात असतील तर त्यावर चर्चा व्हायला हवी। ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य। भास्कर जाधवांशी चर्चा झाली आहे। जाधवांची खंत असेल तर तोडगा निघेल। भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। पक्षप्रमुख भास्कर जाधवांची समजूत काढतील। भास्कर जाधवांच्या खंतीवर अंबादास दानवेंचं वक्तव्य। कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम असे म्हणायचे, आम्ही करून दाखवलं। दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली आघाडी। रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे गटांवर टीका। रत्नागिरीत आभार दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं। एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जळजळीत टीका। आम्ही मातोश्रीवर खोके आणि मिठाईचे डबे पोहोचवलेत। रत्नागिरीत झालेल्या सभेतून उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर रामदास कदमांची टीका। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कधीही फुटली नसती, रामदास कदम यांचं वक्तव्य। तर आम्ही तोंड उघडलं तर उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावं लागेल, कदम यांचा ठाकरेंना इशारा। ठाकरेंच्या सेनेत क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे त्यांची नाराजी असल्यानं त्यांनी असं विधान केलं असावं। मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अनेक लोक संपर्कात। मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरेंच्या सेनेचा सुपडा साफ होईल, मंत्री आशिष शेलार यांचा दावा। अशोक चव्हाणांच्या पक्षांतरानंतर काँग्रेसनं माझ्याकडे सातत्यानं संशयानं पाहिलंय, माजी आमदार मोहन हंबर्डे यांचा आरोप। तर आता काँग्रेस सोडावी लागणार, हंबर्डे यांचा दावा। नाना पटोलेंनी सूड भावनेतून विधानसभेचं तिकीट कापलं। काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटेंचा आरोप। 20 फेब्रुवारीला शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याची कोरोटेंची माहिती। जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या कार्यशाळेत प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाबाबत चर्चा। 20 फेब्रुवारीपर्यंत घर चलो अभियानाअंतर्गत सदस्यता नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा अद्याप दिलेला नाही। जळगावात वाटाघाटी झाल्या तरी जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 पैकी 35 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी, मात्र महायुती म्हणून निवडणुका लढण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही, उदय सामंतांची प्रतिक्रिया। शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी, संजय शिरसाट यांचं स्वबळावर निवडणूक लढवण्यावर वक्तव्य। शिवसेनेची स्वबळाची तयारी, जिल्हा परिषद महापालिकेत स्वबळावर भगवा फडकवू, शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा स्वबळाचा नारा। भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधातलं षडयंत्र, ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आणि ज्यांनी षडयंत्र रचलंय त्यांचा बंदोबस्त करणार, मुंडेंच्या भेटीवर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा डाव, सुरेश धस यांची मुंडेंच्या भेटीवर प्रतिक्रिया।
धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला पाहिजे होती, त्यावर चर्चा न होता आमच्या भेटीवर चर्चा सुरू, धस यांचं वक्तव्य. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीत गैर काय? अजित पवारांचा सवाल. माणुसकीच्या नात्याने दोन्ही नेत्यांची भेट. अजित पवारांकडून मुंडे धस भेटीचे समर्थन, तर देशमुख कुटुंबियांच्या भावनाही योग्यच, दादांची सावध प्रतिक्रिया. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीकडे कुणीही राजकीय चष्म्यातून पाहू नये, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची सावध प्रतिक्रिया. सुरेश धस यांच्यामुळे महादेव मुंडे यांच्या हत्येची बंद झालेली फाईल रिओपन झाली. त्यांनी या प्रकरणात चांगलं काम केलं. या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मदत होईल. दिवंगत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर. जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन करणार. सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रम. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मुरलीधर मोहोळ, डॉक्टर अशोक उईके, जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार. फडणवीसांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस बँकेच्या संचालक. राहुल सोलापूरकर प्रथमदर्शी दोषी नाहीत, तपासात निष्पन्न झाल्यास कारवाई करणार. सोलापूरकरांच्या वादग्रस्त विधान प्रकरणावर अजित पवार यांचं भाष्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. बिरकड यांचा अपघातात मृत्यू झालाय. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी नांदेडच्या दुर्गम भागाला भेट दिली. किनवट इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला भेट दिल्यानंतर माहूर गडावर जात त्यांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 17 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार. तेथे गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिसऱ्यांदा दहिसर टोल नाक्याचा केला दौरा. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मागच्या दौऱ्यात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची केली पाहणी. अंबरनाथच्या विकास कामांची खासदार श्रीकांत शिंदेंकडून पाहणी. शिवमंदिर परिसर, नाट्यगृह आणि शाळेच्या कामावर समाधान, तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश दिले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील नाव देण्याला प्रकल्पग्रस्त आग्रही. विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी. अटल सेतू आज दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू बंद राहणार. त्यामुळे नवी मुंबई पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. सिडकोच्या 26,000 घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा संपली. 19 फेब्रुवारीला 26,000 घरांच्या लॉटरी निघणार. खारघर आणि बेलापूर सीबीडीच्या सिडको कार्यालयात लॉटरी. जीबीएस आजार पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे पसरतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. कोंबड्यांचं मांस कच्चं खाल्ल्याने आजार होतो. याबाबत लवकरच प्रेस रिलीज काढणार. पवारांची माहिती. धुळे शहरात आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण. 48 वर्षीय पुरुषाला जीबीएसची लागण. या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. पंढरपुरात आढळले जीबीएसचे 2 संशयित रुग्ण. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. प्रशासनाकडून पंढरपुरात पाहणी सर्व्हे सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांची संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार. जीविताला धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख. लवांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली लेखी तक्रार. 25 वर्षांनंतर गोषटवाडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकणार. माजी मंत्री विक्रमसिंग पाटणकर यांचे निकटवर्तीय रमेश जाधव शिंदेंच्या शिवसेनेत. मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.
बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त. महिनाभरात नवीन कार्यकारिणी तयार होणार. राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयात 4 तास बैठक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.